अरे बापरे. ओ माय गॉड. शारदा, शारदा. हो आले. शारदा, सगळं पॅकिंग झालं हो की नाही? झाली, बस थोडंसंच बाकी. एक गोष्ट मला कळत नाहीये, आपण तुमचे मित्र भल्लांच्या बंगल्यावर का जातो? हे काम तर इथेही होऊ शकतं ना? शारदा, तुला समजत कसं नाही? आता तर माझी इथे ट्रान्सफर झाली आहे, सगळं घर अस्ताव्यस्त आहे. ते देशमुख आहेत ना, खूप मोठी माणसं आहेत. आपण जरा जरी कुठे कमी पडलो ना तर सगळं मुसळ केरात जाईल. ते लोक आपली मुलगी बघायला येत आहेत का आपलं घर? अगं शारदा, आजकाल पॅकिंगचा जमाना आहे, दिखाव्याचा जमाना आहे. आता या शरीराच्या जमान्यामध्ये तू आत्म्याच्या सौंदर्याबद्दल बोलतेस. हे बघ, घाबरू नकोस, मी त्यांना सांगेन ते माझ्या मित्राचं घर आहे, माझं नाही. बस चल आता, आटप लवकर, ते लोक येतच असतील. चल 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 चल. अजूनपर्यंत मला ही गोष्ट कळत नाहीये, आमच्या घरात काय कमी आहे? आम्ही दुसऱ्यांच्या घरात का जायचं? शेवटी आपलं घर ते आपलं घर. ते काहीही असो, त्यांनी जे सांगितलं ते सांगितलं. ओफो ताई, आजच्या दिवशी तरी तू या पुस्तकांना सोडून दे ना. तू या पुस्तकांना अशी चिकटून बसतेस ना जशी एखाद्या नेत्याच्या अंगावरची खादी. दृष्टी, ही पुस्तकं माझ्यासाठी खाद्य आहेत. मी यांना वाचतच तर मोठी झाली आहे, आणि आता तर यांची एवढी सवय झाली आहे की मला जेव्हाही भीती वाटते तर मी कुठलं ना कुठलं पुस्तक घेऊन बसते. पण ताई, तुला तर माहितीये की आज तुला मुलाकडचे बघायला येत आहेत. त्यांच्या समोर जर तू अशी पुस्तकांमध्ये तुझा चेहरा लपवून ठेवशील तर ते कोणाला बघतील? मला बघणार आहेत का? प्लीज, त्यांच्या समोर मी पुस्तक घेऊन थोडी काय जाणार आहे? राहू दे ग ताई, तुझा काही भरोसा नाही. तू त्यांच्या समोर सुद्धा ना एखादं पुस्तक घेऊन जाशील. एक विचारू ताई, तिथे जाऊन काय फायदा आहे? त्यापेक्षा यातलं एखादं तुझं आवडतं पुस्तक घेऊन जाते आणि त्यांना सांगते, हे पुस्तक वाचा, माझ्या ताईबद्दल तुम्हाला सगळं काही कळेल. दृष्टी, काय थट्टा करतेस? घे, पुस्तक ठेवून दिलं. आता तू मला तयार व्हायला मदत करशील ना? ऑफकोर्स ताई. दृष्टी, मला फार भीती वाटते ग. कसली भीती ताई? तुला माहितीये ना, मागच्या वेळेस त्यांनी काय केलं होतं? एक एक करून सर्व काही सांगून दिलं. ताईला हे येत नाही, ताईला ते येत नाही. किती लाजिरवाण होऊन गेलं माझ्यासाठी. माहितीये ताई, ती सत्याची पुजारी ना आहेस तशी. अक्कल तर काढीची नाही. केव्हा कुठे काय बोललं पाहिजे अजिबात कळत नाही. बस राजधानी एक्सप्रेसच्या स्पीडने बोलतच राहते. त्यामुळेच तर बोलते ना, यावेळेस तर गडबड नाही ना करणार. मागच्या वेळी त्या लोकांना आपण ओळखतही नव्हतो, आणि तो मुलगा मला काही आवडलाही नव्हता. पण देशमुखजी फार मोठे लोक आहेत, बाबांचे मित्र आहेत. आणि ध्रुवला तर मी किती वर्षांपासून ओळखते, आणि आता त्यांच्यासमोर काही झालं ना तर मी शर्मेने मरूनच जाईन. शुभ बोलावं ताई, अशी वेळच येणार नाही. आणि तसंही बाबांनी तिला पाहुण्यांसमोर यायला मनाईच केलीये. एक किरण रोशनीची, एक किरण रोशनीची. शुभ बोलावं ताई, अशी वेळच येणार नाही. आणि तसंही बाबांनी तिला पाहुण्यांसमोर यायला मनाईच केलीये. दृष्टी, तुला काय वाटतं? त्यांना मी आवडेन ना? ताई, मी सांगते ना, तू खूप सुंदर दिसतेस, तरी तू अजून तयार झाली नाहीयेस. तयार झाल्यानंतर तू मिस इंडियाचं ब्युटी कॉन्टेस्ट पण जिंकू शकशील. खरंच. आता तू रोशनीचं टेन्शन सोड आणि भल्ला काकांच्या घरी जायला तयार हो. दृष्टी, मला आजच्या दिवशी दुसऱ्यांच्या घरी जाणं ठीक नाही वाटत. ताई, तूच तर सांगत होतीस की देशमुख काका एक मोठं प्रस्त आहे. आता मोठ्या लोकांसाठी घर तर मोठंच हवं ना. आणि भल्ला काकांचं घर राजवाड्यासारखं आहे.
ह्या प्रसंगासाठी अगदी परफेक्ट. आणि तसंही बाबांनी जे ठरवलंय ते विचारपूर्वकच ठरवलं असणार ना. आता तू हे सगळं डोक्यातून काढून टाक आणि जायची तयारी कर. आई ते जे ताईला पाहायला येणार आहेत ते कसे दिसतात? खूपच छान बाळा. अच्छा आई, जेव्हा डोरबेल वाजेल ना तेव्हा मीच दार उघडणार. सर्वात अगोदर मीच त्यांना बघणार. बरं बाई, तूच बघ. बरं जा, जाऊन बघ सिमरन तयार आहे का, मला खूप काम आहे. आई आई, आज आपण सर्वांनी एवढे चांगले कपडे का घातले? ते याकरता कारण तुझ्या ख्वाहिशताईला बघायला एक स्थळ येणार आहे बाळा. आई, हे स्थळ काय असतं? तू खूप लहान आहेस बाळा, तुला नाही समजणार. आज ख्वाहिशताईला बघायला एक अंकल येणार आहे. आई, काय बाबा पण तुला असेच पाहायला आले होते? खूप बोलतेस तू सिमरन. बरं जाऊ दे बाळा, आज घरामध्ये पाहुणे येणार आहेत ना, तेव्हा अजिबात ना खोडी ना मस्ती. चांगली मुलगी बनून राहायचं. प्रॉमिस? प्रॉमिस. माझं लाडकं बाळगते, माझं छोबड. जा बाहेर जाऊन खेळ आणि ऐक, कपडे घाण नाही करायचे हा. ओके जा बाळा. आई. अरे कुठे आहे सगळा लोक? आपण आ गेलाय. रेडी आहे की नाही? अरे चला चला लवकर चला, लेट हो रेला आहे. हे काय आगेला आगेला चालू आहे तुझं? आगेला तर असं बोलतोय जसं काय आमिर खानच आलाय. अगं ताई, आपण कोणत्या खानपेक्षा कमी थोडीच आहे. आता बघ, मला आमिरवर दया आली म्हणून तर मी फिल्म लाईन मध्ये नाही गेलो, नाहीतर आपण स्टार झाला असतो स्टार. हा आता बघ, आपण ऑटो रिक्षा वगैरे चालून काम चालून घेतो, पण त्या आमिरने काय केलं असतं? अरे त्या खानचे तर खायचे वांदे झाले असते. हा मुन्ना, हे काम तू एकदम बरोबर केलंस. आमिर खान बरोबरच चित्रपट बघणाऱ्यांचं तू अगदी भलं करून टाकलंस. अगं ताई, भलाई तर आपल्या नसा नसात मिसळलेली. हा नसा नसात बोल तर बॉडी मध्ये, जीन्स मध्ये, केसांमध्ये, स्टाईल मध्ये, प्रत्येक वस्तूमध्ये इमानदाराने भलाई फुटू पटांग 1 to 1. हो, तुझी भलाई दिसते पण आहे आणि टपकते पण आहे. जर तू या भलाईवर तुझा स्टिकर नाही लावलास ना, तर या भलाईचा भूलभुलैया व्हायला वेळ नाही लागणार. आणि तसंही आम्हाला उशीर होतोय, तेव्हा लवकर चल, भला अंकलच्या घरी जायचंय. आता चला ना, एकदम विमानासारखं. राहू दे तुझं विमान. ताई, तू अशी आरामात बसलीयस जसं काही मुलाकडचे इकडेच बघायला येणार आहेत. खरंच यायला हवे होते. तुला झोप येते का ताई? हो, सकाळी लवकर उठलेले ना. नो प्रॉब्लेम, पण प्लीज तिथे जाऊन झोपू नकोस. अरे लवकर चला, नाहीतर कविता ताईला बघायला नाही इथंच येतील. आणि असं पण कुलकर्णी अंकल आणि शारदा आंटीला तिथंच सोडून आलेला आपण. बरं चला चला. हा चला चला. बघ ना ताई, मी सॅडल पण चेंज नाही केली. अरे तर काय झाला, तुला बघायला थोडीच येत आहेत. मुलाकडचे कविता ताईला बघायला येत आहेत. मुन्ना, तू गप्प बस. मी दृष्टी वेगवेगळ्या पायात वेगवेगळी सॅडल घालीन. तुला काय प्रॉब्लेम आहे? ताई, मी लगेच बदलून येते. हा बाबा. एक किरण रोशनीची, एक किरण रोशनीची. हा बाबा. बस आता निघतोच बाबा. बस 5च मिनिटात पोहोचतोय. अरे दृष्टी ताई, लवकर कर. तू सँडल बदलतेस का शॉपिंग करतेस? येते ना, डोकं नको खाऊ गाच. तसं पण आपण लेट झालाय आणि तिकडे आपला वेट होतोय.
चला आय एम रेडी. वा सँडल एकदम सॉलिड आहे हा. ए चल 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 लवकर चल, उशीर होते. चल चल चल. चल चल चल. अरे मुन्ना, काय झालं तुझ्या ऑटोला? तू तर आम्हाला उडून घेऊन जाणार होतास. तुझी रिक्षा जमिनीवर तर चालत नाही, आकाशात काय खाक उडणार आहे? अरे आत्ता चालू होईल बघा. बघितलं, चालू झाली ना. बाळा, इथे तुमचं काय काय चाललंय? पाहुणे यायची वेळ झाली आहे. चला बघू. किती सुंदर दिसतंय ना. काहीही चांगलं नाहीये, सगळं वर खाली करून ठेवलंय. जा जा बाहेर जाऊन बघा, पाहुणे येत आहेत. आणि तू आता खाली उतर. जा चल. त्या लोकांची येण्याची वेळ झाली आणि मिठाई घ्यायला कोण गेलाय? तुम्ही एवढे त्रस्त का आहात? सगळी तयारी झालीये बघा, मिठाई सुद्धा आलीये. बरं ठीक आहे ठीक आहे. आणि ख्वाहिश ख्वाहिश काय करते? ती तयार झाली की नाही अजून? दृष्टी तयार करते, तिला फक्त 5 मिनिटं लागतील. बरं. 1 मिनिट. तुम्ही तर खूप छान दिसताय. हे लावूया. नको नको. अगं ठीक आहे ग, राहू दे ग. ताई, झालीस तयार? आय होप ह्या वेळेस तुझं लग्न नक्की ठरणार. ख्वाहिश ताई, ख्वाहिश ताई, ख्वाहिश ताई, मी तुझे केस बांधून देऊ? ओफो, तू का प्रत्येक वेळी नाक खुपसतेस? आधी स्वतःचे केस बांधायला शिक. बरं ताई, मी तुला आयशॅडो करून देऊ? रोशनी, का त्रास देतेस? मला तुझ्याकडून माझा चेहरा नाही बिघडवून घ्यायचा. जा इथून. तुला स्वतःला तयार तर होता येत नाही, दुसऱ्याला कशाला त्रास देतेस? जा, तुझं काम कर. रोशनी, हा त्या त्रास नको देऊस तुझ्या बहिणींना. चल, त्यांना तयार होऊ दे. पण मी काय केलं? आता यापुढे काहीही बोलू नकोस. माहितीये ना तुझ्या बाबांनी तुला काय सांगितलंय? तू खाली नाही उतरायचंस. बाळा, पाहुणे येणार आहेत ना, जा. पण आत्या, पण वीण काही नाही. आता दादानी जे सांगितलंय ते सांगितलंय. आता तुझा हट्ट नाही चालणार बघा. जा बाळा. ख्वाहिश, बाळा आई? लवकर. आई, जिजू कधी येणार आहे? मला जिजूना भेटायचंय. आई प्लीज सांग ना, जिजू कधी येणार आहे? बाळा, मुळीच नाही. बाबांनी नाही सांगितलंय ना, तू पाहुण्यांसमोर येणार नाहीयेस. आई प्लीज, मी काहीच नाही बोलणार, गप्प बसणार. रोशन, तुला चांगलाच माहितीये ना बाबांचा राग. तू मुळीच तिथे येणार नाहीयेस, समजलीस? आई प्लीज, आई नाही. आई. नमस्कार. अरे नमस्कार. या या व्याही साहेब, या या. तुमचीच वाट पाहत होतो. अरे कुलकर्णी, हे व्याही व्याही वगैरे बरेच फॉर्मल शब्द वाटतात. आपण मित्र आहोत आणि मित्रच राहणार. नमस्ते भाऊजी. नमस्ते वहिनी. नमस्कार. ही माझी पत्नी शारदा. अच्छा. या या. हो, बसा. या या. या. हो, ये बाळ. बस 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 बस. मी आमच्या कुटुंबातील इतर जणांची पण ओळख करून. ओळख पाळख तर होतच राहील. आधी त्यांना खाऊ तर द्या. अरे घ्या ना. घ्या ना, घ्या. हे आपलंच घर समजा.
अजिबात संकोच करायचा नाही. अरे नाही नाही. सांगा ना काय घेणार? अहो, सरबत? नको हो भाऊजी, एवढा त्रास घ्यायची गरज नाहीये. आम्ही तर फक्त मुलांना भेटायला आलो हो होतो. हो, ते तर आहेच. अरे हो. भाऊ कुलकर्णी, आमच्या चिरंजीवानी कंपनीची सर्व जबाबदारी सांभाळली आहे आणि आमच्या खांद्यावरील ओझं एकदम हलकं करून टाकलंय. एक किरण रोशनीची एक किरण रोशनीची आमच्या खांद्यावरील ओझं एकदम हलकं करून टाकलंय. व्हेरी गुड. ध्रुव हॅज मेड मी प्राऊड. बाबा, हे तर माझं कर्तव्य आहे. मी तुमच्यासाठी नाही तर कुणासाठी विचार करणार आहे? सुखी राहा बेटा, सुखी राहा. ती पहा ख्वाहिशाली. अरे ती पहा. ये बाळा. नमस्ते नमस्ते. बस. ही माझी थोरली मुलगी ख्वाहिश आणि ही दृष्टी आणि ती नमस्कार. तिथे बसली ना, ती सर्वात लहान चेतना. आणि तिथे बसली आहे ना, ती माझी बहीण लताची मुलगी सिमरन. अच्छा. लता. बाबा, आत्या येतेच आहे. अच्छा अच्छा. तुमच्या घरी कोणी मुलगा नाहीये? आम्हाला 4 मुलीच आहेत. मग चौथी मुलगी कुठे आहे तुमची? आंटी, मी इथे आहे. ताई आंटी, बाजूला नाही. मी याची तिसरी मुलगी रोशनी. नमस्ते आंटी. नमस्ते सुखी अंकल. राहा, सुखी राहा. रोशनी. बाबा, जीजू, मी तुमची तिसरी मेवणी रोशनी. छान आहे ना? हो हो. पण बाबा म्हणतात मी चांगली नाहीये. मी फार मस्ती करते. पाहुण्यांसमोर पगबाग 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 करत असते. अरे भाई कुलकर्णी, हे घर तर तुमचं खूपच छान आहे. नाही अंकल, हे घर आमचं नाही, भल्ला अंकलचं आहे. हे बघा, असं नुसतं बसून नाही चालणार. हो काहीतरी घ्या ना. थंड अरे, गरम. नाही, नाही, अहो, नको, काहीतरी नको. सांगा. नको चहा नको भाऊजी, एवढा त्रास घ्यायची गरज नाहीये. घ्या ना. अहो प्लीज. घ्या. हे लाडू घ्या. आपल्या ख्वाहिशने आपल्या स्वतःच्या हाताने बनवलेत. हे लाडू तर हलवाईच्या दुकानातून आलेत. ते ताईला लाडू बनवता येत नाही ना. हे माझे फेवरेट आहेत. जीजू, समोसे थंड होत आहेत. यांच्याबद्दल तरी विचार करा ना. आणि या कोल्ड्रिंकचा पण विचार करा ना. जर कोल्ड निघून गेला तर फक्त ड्रिंकच राहणार. अरे वा, सुरू सुरू बोलतेस. ड्रेस कुठून विकत घेतलास ग? खूप छान आहे. हा सिमरनचा नाहीये, हा तर चेतनाचा आहे. ते माप जरा लहान पडलं ना. तसं ताईला काही शिवणकाम येत नाही, पण ताई मनाने खूप चांगली आहे. आणि जेवण जेवण तर इतकं टेस्टी बनवते की बोट चाटत बसाल. दृष्टीताई, तू खोटं का बोलतेस? ख्वाहिश ताईला जेवण नाही बनवता येत. ते जे पहिले बघायला आले होते ना, त्यांना सगळं कळलं होतं की ताईला काही येत नाही. त्यामुळे रोशनी, चल. नाही म्हणालो होतो ना इथे यायला. का आलीस? चलात. बस बस कुलकर्णी साहेब, बस. हे फार झालं. मला माहित नव्हतं की तुमचे विचार इतके नीच आणि खालचे आहेत. तुम्ही आमच्यापासून तुमची मुलगी लपवण्याचा प्रयत्न करताय. अरे का बाबा, काय गुन्हा आहे, काय अपराध आहे तिचा? एवढंच की ती फक्त खरं बोलते. अरे फार लज्जास्पद गोष्ट आहे. तुम्ही तुमच्या रोशनीला घराच्या 4 भिंतींमध्ये बंदिस्त करून ठेवलंय. भाऊजी, आम्हाला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. तुम्ही इतके सुशिक्षित असून तुमच्या मुलीला असं लपून ठेवता. चल तू बाळा. पण बाबा, मी म्हटलं ना चल. राहिला लग्नाचा प्रश्न तर तो नंतर बघूया. चला. नमस्कार ताई. चला. देशमुख साहेब, अहो, देशमुख भाऊजी, साहेब, देशमुख साहेब, ऐका जरा माझं.
थांबा ना, ऐका. काय गरज होती तुला हा सगळा तमाशा करायची? शांत बसू शकत नाहीस तू? हे स्थळही गेलं ना हातचं. काय माहित केव्हा अक्कल येईल तुला, कधी कळेल तुला. आमच्या सगळ्यांसाठी डोक्याला ताप आहेस तू. बास झालं आता. किती ओरडशील? लहान आहे ना तुझ्यापेक्षा. ताई बास झालं. सगळा तुझ्या कौतुकाचा परिणाम आहे हा शारदा. नाक कापला आज हिने आपलं. पण बाबा मी काय केलं? सगळं मुसळ केरात घालवलंस आणि आता विचारतेस मी काय केलं म्हणून. अपमान केलास तू आमचा त्या देशमुख कुटुंबियांसमोर. बापूंच्या मार्गावर चालण्याचा आणि नेहमी खरे बोलण्याचा अर्थ असा नाही होत की आपल्या घराची इज्जत पेशवर टांगून ठेवशील, तुझ्या बहिणीचं आयुष्य उद्ध्वस्त करशील. आज आपल्या घराची अब्रू मातीमोल झाली आहे, त्याला जबाबदार तूच आहेस. पण मी पुन्हा माझ्या नजरेसमोर येऊ नकोस. आई तू या वेळेला इथे काय करते? आणि तू मला फोन का केला होतास? आणि हो, तू फोनवर काय बोलत होतीस की घर सोडून दिलं, घर सोडून दिलं? कुलकर्णी साहेबांनी कधी तुझा उल्लेख नाही केला. तुम्ही काहीच नाही खाल्लं. नाही भाई, खूप बोललीस तू, आता नाही बोलायचंस. अगं तुझ्या या सवयीमुळे भाऊ तुला ओरडतो, फटकारतो. काय गरज आहे या छोट्या मुलीला खोटा दिलासा देण्याची?